नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजची तारीख आहे 18 मार्च आणि आजच्या व्हिडिओत आपण आज बघणार आहोत कांद्याचे आजचे ताजे बाजारभाव आणि बाजारभावांमध्ये कोणत्या बाजार समितीला कशी आवक आणि किती बाजारभाव आहे तोही आपण बघणार आहोत आणि उन्हाळी आणि लाल कांद्याची सुद्धा किती प्रमाणामध्ये आवक आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। तर सगळ्यात पहिले अगोदर बाजार समिती आपण बघतोय अकलूज या बाजार समितीमध्ये 550 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 7880 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। अकोला या बाजार समितीमध्ये 715 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 5410 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 14,522 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। खेड चाकण या बाजार समितीमध्ये 8500 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये। शिरूर कांदा मार्केट या बाजार समितीमध्ये 2240 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। सातारा या बाजार समितीमध्ये 196 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। त्याचबरोबर परांडा या बाजार समितीमध्ये 3675 क्विंटल फुरसुंगी या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 600 रुपये। कराड या बाजार समितीमध्ये 99 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये। सोलापूर या बाजार समितीमध्ये 33,539 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 600 रुपये। येवला या बाजार समितीमध्ये 18,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। तसेच येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 12,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 853 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 458 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये। लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 4360 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1181 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 7500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1220 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। जळगाव या बाजार समितीमध्ये 1297 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 337 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 752 रुपये। धाराशिव या बाजार समितीमध्ये 89 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। नागपूर या बाजार समितीमध्ये 2760 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। नागपूर या बाजार समितीमध्ये 2760 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1025 रुपये। सिन्नर या बाजार समितीमध्ये 2710 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1152 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 279 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 360 रुपये, जास्तीत जास्त भाव 1141 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। मनमाड या बाजार समितीमध्ये 4000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये।
सटाणा या बाजार समितीमध्ये 7,025 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 160 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,070 रुपये आणि सर्वसाधारण भाव 835 रुपये. कोपरगाव या बाजार समितीमध्ये 4,200 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,001 रुपये आणि सर्वसाधारण भाव 770 रुपये. पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 1,285 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,103 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. शिरपूर या बाजार समितीमध्ये 460 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 101 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. पारनेर या बाजार समितीमध्ये 16,359 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 875 रुपये. भुसावळ या बाजार समितीमध्ये 57 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 5,300 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 995 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. हिंगणा या बाजार समितीमध्ये 5 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,400 रुपये. सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 5,568 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 450 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 925 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 11,071 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 11 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 7 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,450 रुपये. चाळीसगाव नागदरोड या बाजार समितीमध्ये 8,000 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 975 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. वडगाव पेठ या बाजार समितीमध्ये 280 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,600 रुपये. वडूज या बाजार समितीमध्ये 90 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 2,046 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,250 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये. कामठी या बाजार समितीमध्ये 8 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,060 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,560 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,290 रुपये. कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल नंबर 1 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,150 रुपये. त्याचबरोबर नागपूर या बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,250 रुपये. हिंगणा या बाजार समितीमध्ये 2 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा हा 1,000 रुपये होता. नाशिक या बाजार समितीमध्ये 3,010 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 17,600 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,391 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 40 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 870 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,220 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. संगमनेर या बाजार समितीमध्ये 7,186 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 151 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,351 रुपये आणि सर्वसाधारण भाव 751 रुपये. सटाणा या बाजार समितीमध्ये 2,810 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 285 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,345 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,130 रुपये. कोपरगाव या बाजार समितीमध्ये 480 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 675 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,146 रुपये आणि सर्वसाधारण भाव 975 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 5,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती.
कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1551 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1325 रुपये. साक्री या बाजार समितीमध्ये 1140 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. रामटेक या बाजार समितीमध्ये 10 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये. आणि आजच्या बाजार समितीमध्ये सगळ्यात शेवटची बाजार समिती देवळा या बाजार समितीमध्ये 200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1050 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव, लाल कांद्याचे बाजारभाव, उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आणि लोकल कांद्याचे बाजारभाव आपण बघितलेले आहे. आवकही आपण बघितलेली आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायची की उद्याचे बाजारभाव हे तुम्हाला चॅनलवरती दिसणार नाहीत, कारण की उद्या पाडवा असल्या कारणाने बहुतेक म्हणण्यापेक्षा की बाजार समित्या या बंद असतील, कांदा लिलावही बंद असतील. त्यामुळे उद्या पाडव्या या निमित्ताने बाजारभाव आपल्या चॅनलवरती दिसणार नाही. आणि तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.